आणि नाशिकमधले सगळे कार्यक्रम आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दिशेने रवाना होतील। अटल सेतूचं त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे। अटल सेतूच्या उद्घाटन कार्यक्रमाचं ठाकरे गटाला ऐनवेळी निमंत्रण दिलं गेलंय। ठाकरे गटाच्या आमदार खासदारांना ऐनवेळी निमंत्रण दिल्याचा आरोप केला जातोय आणि ऐनवेळी निमंत्रण दिल्यानं ठाकरे गटानं या कार्यक्रमावरती बहिष्कार घातलाय। वेदांत नेब आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। वेदांत, ऐनवेळी निमंत्रण देण्यामागचं कारण काय आणि ठाकरे गटाची त्यावर भूमिका काय? प्रज्ञा, कारण तर कळू शकलेलं नाही, मात्र जी माहिती स्थानिक आमदार खासदारांनी दिली त्यांना ऐनवेळी जे शिवडी नावाशेवा अटल सेतूचं उद्घाटन आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। त्या कार्यक्रमाला काही जणांना काल रात्री तर काही जणांना आज सकाळी हे निमंत्रण मिळालं असल्याची माहिती देण्यात आली आहे। आणि जर आपण निमंत्रण पत्रिका पाहिली तर आतापर्यंतच्या निमंत्रण पत्रिकांमध्ये स्थानिक जे त्या ठिकाणचा खासदार असतात त्यांना निमंत्रण पत्रिकेत त्यांचं नाव असतं, त्यांना आधी बोलवलं जातं। मात्र निमंत्रण पत्रिका जर आपण बघितली महाराष्ट्र शासनाची, त्यामध्ये स्थानिक खासदारांचं नाव म्हणजे शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक खासदारांचं नाव म्हणजे अरविंद सावंतांचं नाव दिसत नाहीये। मंत्र्यांची नावं आहेत, अगदी राज्यपाल आहेत, मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत आणि सुनील तटकरे आणि श्रीरंग बारणे हे खासदारांची नावं आहेत। मात्र त्या ठिकाणचे जे स्थानिक खासदार आहेत अरविंद सावंत त्यांचंही नाव नाही। शिवाय या ठिकाणचे माजी मंत्री राहिलेले आदित्य ठाकरे असतील, त्यासोबतच इतर जे दोन आमदार आहेत मग त्यामध्ये सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांचं सुद्धा नाव या निमंत्रण पत्रिकेत नाही आणि यांना सुद्धा हे निमंत्रण ऐनवेळी मिळाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्यामुळेच ठाकरे गटाकडनं या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात येतो। कोणीही नेता, कोणीही स्थानिक आमदार किंवा खासदार या कार्यक्रमाला जाणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे। प्रज्ञा, वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।